विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील दुसऱ्या व्हिडिओ तासिकेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपले शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ तासिकेद्वारे शिकवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ तासिका पाहणे अतिशय गरजेचे आहे. आजच्या आपल्या तासिकेमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट यामध्ये बघणारे जे टॉपिक आहे ते बघूया. पहिले बघू आपण की बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पती वर्गीकरणाचा आधार. त्यानंतर आपण बघणार आहोत सब किंगडम क्रिप्टोगॅम्स म्हणजेच अबीजपत्री वनस्पती. त्यामधील डिव्हिजन पहिली थॅलोफायटा म्हणजेच विभाग 1. त्याच्यानंतर विभाग 2 म्हणजेच ब्रायोफायटा हा बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील तासिकेमध्ये आपण बघितलं की किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय ऑफ 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम proposed by Robert Whittaker for the study of living organism. Though many systems of classification are introduced after Whittaker, his 5 kingdom system is widely accepted. शास्त्रज्ञ विटाकर यांच्यानंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात आणि हे या पद्धतीचे यश आहे. यानंतर आपण बघणार आहोत which are the special cell organelles that differentiate plant cell from animal cell. म्हणजे वनस्पती पेशीमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात. म्हणजे आपल्याला इथे बघायचं आहे की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये मुख्य फरक काय आहे की ज्याच्यामुळे ते एकमेकांपासून भिन्न आहेत. क्लोरोप्लास्ट आर द स्पेशल सेल ऑर्गनलीज फाउंड इन अ प्लांट्स that differentiate the plant cells from animal. They are not found in animal cell. क्लोरोप्लास्ट हे जे आहे हे प्राणी पेशीमध्ये सापडत नाही. म्हणूनच स्वयंपोषी वनस्पती पेशीमध्ये लवके असतात म्हणजे हरित लवके असतात. यापैकी हरित लवकांमुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात, म्हणून वनस्पती पेशी प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, वनस्पतीचं वर्गीकरण करण्यासाठी म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट करण्यासाठी काही पॉईंट्स कन्सिडर केले गेले आणि मग त्यानुसार क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे करण्यात आलं ना. आपण आता पुढचा मुद्दा तोच बघणार आहोत. बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. फर्स्ट वन इज प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. म्हणजे त्यांच्यामध्ये ऑर्गन्स आहेत का. फॉर एक्झाम्पल रूट, स्टेम, लिव्ज हे ऑर्गन आहे किंवा नाही. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे फूड आणि वॉटर हे कंडक्ट करण्यासाठी स्पेशल अशा टिश्यू असतात. फॉर एक्झाम्पल झायलम अँड फ्लोएम. झायलम कंडक्ट वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट फूड. दिस टिश्यू म्हणजे हे जे टिश्यू आहेत हे आहे किंवा नाही. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सीड्स इन प्लांट्स. वेदर सीड्स आर एनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट. काही जे सीड्स असतात हे फळामध्ये असते आणि काहींवर कव्हर असतं किंवा काहींवर नसतं. त्याप्रमाणे हा पॉईंट कन्सिडर केला गेला. त्यानंतर नंबर ऑफ कॉटिलिडॉन इन सीड्स 1 or 2. वनस्पती मध्ये अवयव असणे किंवा नसणे म्हणजे मूळ, खोड, पान याप्रमाणे. वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उतिसंस्था आहे किंवा नाही म्हणजेच असणे किंवा नसणे. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता असणे किंवा नसणे हा एक पॉईंट कन्सिडर केला गेला. त्यानंतर वनस्पतींना ज्या बिया येतात त्या बियांवर फळांचे आवरण असणे किंवा नसणे. त्यानंतर बीजपत्रींची संख्या म्हणजे फळामध्ये ज्या बिया आहेत त्या बियांची जी संख्या आहे, पत्रांची जी संख्या आहे ती 1 आहे किंवा 2 आहे. हे पॉईंट कन्सिडर केले गेले आणि त्यानुसार वनस्पतींचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. इन 1883 Acher, a botanist, classified the kingdom Plantae into 2 subkingdoms. As a result, 2 subkingdoms, cryptogams and phanerogams, were considered for plant classification. Cryptogams further classified into 3 divisions, that is Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. Phanerogams subkingdom, it is classified into 2, that is Gymnosperms and Angiosperms. Angiosperms further classified into 2 depending upon cotyledon,
that is dicotyledon and monocotyledon. Now we see cryptogams. Subkingdom cryptogams. Plant belonging to the subkingdom cryptogams reproduce with the help of spore. Cryptogams divided into first division is Thallophyta. Plant belonging to the division Thallophyta grow mainly in water. Some grow in fresh water while other grow in marine water. म्हणजे काही फ्रेश वॉटर मध्ये असतात तर काही मरीन वॉटर मध्ये असतात. These plants do not have a specific part like root, stem, leaves and flowers. म्हणजे यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स आणि फ्लावर्स असे विशिष्ट असे पार्ट्स नसतात. दे आर ऑटोट्रॉपिक बिकॉज they consist of chlorophyll pigment and they perform the function of photosynthesis. So they are called as a autotrophic. Such plants are called as a alga. Alga shows great diversity. They are either unicellular or multicellular. Some are microscopic. काही अतिशय सूक्ष्म असतात तर काही अतिशय मोठे असतात. त्यांना मॅक्रोस्कोपिक म्हणतात. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा, उल्वा, कारा, सर्गॅसम etc. Different type of fungi such as a yeast which do not possess chlorophyll have also been included in this group. वनस्पती सृष्टी याचं वर्गीकरण हे दोन भागांमध्ये होतं. त्यापैकी एक आहे अबीजपत्री म्हणजे अपुष्प आणि दुसरं आहे बीजपत्री म्हणजे सपुष्प. अबीजपत्री म्हणजे अपुष्प याचं वर्गीकरण पुन्हा 3 गटामध्ये केलं जातं, विभागामध्ये केलं जातं. पहिला विभाग आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरिडोफायटा. यापैकी आपण थॅलोफायटा बघणार आहोत. उपसृष्टी अबीजपत्री या गटातील वनस्पतीचे प्रजनन बीजाणूच्या साहाय्याने होतं. त्यांची प्रजनन संस्था अप्रकट असून म्हणजे दिसत नाही आणि त्यांची प्रजननांगे हे जी आहे ही लपलेली असतात. विभाग 1 थॅलोफायटा याची आपण गुणधर्म जर बघितले तर थॅलोफायटा विभागातील वनस्पती ह्या जलीय असतात. काही गोड्या पाण्यात आढळतात तर काही सागरामध्ये असतात. या वनस्पतींना विशिष्ट असे अवयव नसतात म्हणजे मूळ, खोड, पान, फुले अशी अवयव नसतात. या स्वयंपोषी असतात कारण त्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं आणि हरितद्रव्याचा उपयोग करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. उदाहरणार्थ शैवाल. शैवाले अनेक प्रकारची असतात. त्यांचे शरीर मऊ आणि तंतुरूपी असते. उदाहरणार्थ एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म आणि काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले. असे हे शैवालाचं 2 भागांमध्ये वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ स्पायरोगायरा आहे, उल्वा आहे, त्याच्यानंतर सर्गॅसम आहे, कारा हे या गटामधील उदाहरणं आहेत. जुन्या वर्गीकरण पद्धतीनुसार याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या कवकांचा सुद्धा समावेश केला जातो. कवके हे परपोषी असतात कारण त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही, पण त्यांना वनस्पतीचा दर्जा हा दिला जात नाही. जे कवक आहे या कवक वर्गात किण्व आणि बुरशीचा सुद्धा समावेश केला जातो. अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा विभागातील स्पायरोगायरा ही हरित शैवाल आहे. या वनस्पती गोड्या पाण्यातच आढळतात. या केवळ पाण्यातच जगू शकतात. त्यांचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते. हरितद्रव्य असल्याने त्या वनस्पती प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात आणि म्हणूनच त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. या बहुपेशीय तंतुमय शरीरामध्ये सर्पिल भासणारा हरित लवक असतो. यांच्या मधोमध पायरेनॉइड या पिष्टमय पदार्थाच्या गुठळ्या सुद्धा असतात. त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. खंडीभवन प्रक्रियेने स्पायरोगायरा ह्या वाढत असतात. ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा स्पायरोगायरा या वनस्पतीचं डिस्क्रिप्शन विचारलेलं असतं किंवा स्केच अँड लेबल डायग्राम असंही विचारलेलं असतं. त्यामुळे आपण स्पायरोगायरा वनस्पतीचं डिस्क्रिप्शन बघणार आहोत. स्पायरोगायरा इज अ ग्रीन फिलामेंटस alga belonging to the division Thallophyta. It grows in fresh water only. It consists of chlorophyll pigment. It synthesizes the food by the process of photosynthesis. It contains spirally arranged thread-like chloroplast in its cells. In each chloroplast, there are a number of round bodies surrounded by starch. These rounded bodies are called as pyrenoids.
सब किंगडम क्रिप्टोकॅम्प्स यामधील दुसरी डिव्हिजन ती म्हणजे ब्रायोफायटा ही आपण बघणार आहोत. आता आपण बघूया की डिव्हिजन 2 म्हणजेच ब्रायोफायटा याची गुणधर्म बघू आपण. प्लांट्स बिलॉंगिंग टू डिव्हिजन ब्रायोफायटा आर amphibious because they grow on moist soil but require water for reproduction. Plants are thalloid, multicellular and autotrophic. They reproduce by spores. The structure of plant body is long ribbon-like and flat. म्हणजे त्यांची जी बॉडी असते ती रिबन सारखी असते, फ्लॅट असते. विदाउट ट्रू रूट, स्टेम अँड लीव्ज. त्याच्यामध्ये खरे असे रूट, स्टेम आणि लीव्ज नसतात. इन्स्टेड ऑफ दिस याच्याऐवजी दे पॉझेस स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स. Beside roots-like parts, they are known as the rhizoids. They lack specific tissues for the conduction of food and water. त्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम हे ज्या दोन टिश्यू आहे कंडक्शन करण्यासाठी या ॲब्सेंट असतात. नाउ वी सी एक्झाम्पल ऑफ ब्रायोफाइट्स. फर्स्ट वन इज फ्युनारिया म्हणजे मॉस, रिक्शिया, मर्कॅन्शिया, अँथोसिरॉस. दीज आर द एक्झाम्पल ऑफ दिस डिव्हिजन ब्रायोफायटा. उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती यामधील ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतीची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. ब्रायोफायटा या गटातील वनस्पती अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमध्ये येतात. या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीमध्ये वाढतात आणि त्यांना प्रजननासाठी मात्र पाण्याची गरज असते. ब्रायोफायटा वनस्पती ह्या निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. त्यांच्या अलैंगिक प्रजननामध्ये बीजाणू तयार करून घेतात ते. या वनस्पतीची रचना चपटी रिबीनसारखी लांब असते. त्यांना खरी मुळे, खोडे, पाने नसतात, मात्र पानांसारखी रचना असलेले भाग असतात. त्यामुळे त्या हरित दिसत असतात. मुळांऐवजी त्यांना मुळांसारखे दिसणारे असे अवयव असतात, त्यांना मुलाभ म्हणतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी खास संवहन ऊती नसतात. पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतींवर, विटांवर आणि खडकांवर पाण्याची उपलब्धता जिथे आहे, जिथे पाणी मिळेल तेथे या वनस्पती जोमाने वाढून हिरवागार गालिचाच तयार करतात. या वनस्पतींचं जर उदाहरण बघितलं आपण, म्हणजे ब्रायोफायटा विभागातील उदाहरण जर बघितलं तर ते आहे मॉस, मर्कॅन्शिया, अँथोसिरॉस, रिक्शिया इत्यादी. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा स्केच अँड लेबल द फिगर्स ऑफ फ्युनारिया अँड मर्कॅन्शिया हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे आपण सर्वप्रथम फ्युनारिया बघू आणि मग नंतर मर्कॅन्शिया. नाउ वी सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्युनारिया. फ्युनारिया इज ब्रायोफाइट, म्हणजे ब्रायोफायटा गटातील येतात त्या. लाईक मर्कॅन्शिया, फ्युनारिया इज ऑल्सो ॲम्फिबियस, म्हणजे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात. द प्लांट बॉडी ऑफ फ्युनारिया इज डिफरन्शिएटेड इंटू स्टेम लाईक महत्वाचं इथे, leaf-like and root-like rhizoids. It develops a capsule on a stalk during favorable condition. Spores are formed inside the capsule. The spores gives rise to a new plant. बघा इथे तुम्हाला दाखवलेली जी इमेज आहे ती आहे फ्युनारियाची. इथे कॅप्सूलही दाखवलं आहे, स्टॉक दाखवलेला आहे, लीफ लाईक पार्ट दाखवलेला आहे, रायझॉइड्स दाखवलेले आहे. हे मुळांसारखे दिसणारे अवयव आहे, पण मुळं नाहीत. फ्युनारिया ही अबीजपत्री या उपसृष्टीतील ब्रायोफायटा या विभागातील वनस्पती आहे. फ्युनारियाला मॉस असेही म्हटले जाते, परंतु मॉस ही संज्ञा जवळपास 200 निरनिराळ्या प्रजातींना वापरली जाते. ही उभयचर वनस्पती आहे, कारण ती ओलसर मातीमध्ये सुद्धा वाढते आणि पाण्यामध्ये सुद्धा, परंतु प्रजननासाठी मात्र तिला पाण्याची गरज असते, म्हणून हिला उभयचर वनस्पती म्हणतात. या वनस्पतीची रचना चपट्या रिबीनसारखी असते. पानं ही जी असतात ते लांब असतात. त्यावर मुळांसारखे अवयव मुलाभ असतात, म्हणजे वनस्पतीवर मुळांसारखे दिसणारे असे अवयव असतात, त्यांना मुलाभ म्हणतात. अनुकूल परिस्थितीत वृंत आणि त्यावर स्फुटिका दिसते. स्फुटिकेतून बीजाणू निर्मिती होते. फ्युनारिया ही अलैंगिक प्रजनन करू शकते. पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार गालिचे आपल्याला दिसतात. याचं कारण म्हणजे जिथे जिथे मॉसचे बीजाणू पडलेले असतात त्यांना अनुकूलन मिळालं आणि ओली जागा मिळाली की ते त्वरेने रुजतात. याला सामान्य भाषेमध्ये शेवाळ असंही म्हटलं जातं.
शैवाल आणि शेवाळ हे दोघी वेगवेगळे आहेत. शैवाल म्हणजे अलगा वनस्पती की जी थॅलोफायटा गटामध्ये असते आणि शेवाळ म्हणजे मॉस की जे ब्रायोफायटा या गटामध्ये येतो. यानंतर आपण मर्कॅन्शिया या वनस्पतीचं आकृती बघू आणि त्याचं स्पष्टीकरणही बघूया. मर्कॅन्शिया इज अ ब्रायोफाइट. Mercantia is called amphibious plant as it share two habitats with soil for growth and water for reproduction. म्हणजे हे दोन हॅबिटॅट्स मध्ये राहते. म्हणजे एक म्हणजे वाढीसाठी मातीमध्ये आणि रिप्रोडक्शन करण्यासाठी पाण्यामध्ये, म्हणून यांना ॲम्फिबियन्स म्हणतात. इट इज फ्लॅट रिबन लाईक अलॉंग अँड विदाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लीव्ज. त्यांच्यामध्ये रूट, स्टेम आणि लीव्ज हे खरे नसतात, त्यांच्यासारखे दिसणारे असे भाग असतात. इन्स्टेड ऑफ रूट्स इट बिअर्स रायझॉइड्स. त्यांना रायझॉइड्स असतात, बघा डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. इट लॅक्स कंडक्टिंग टिश्यू विच कंडक्ट फूड अँड वॉटर. त्यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यू नसतात, जसं झायलम आणि फ्लोएम या दोघी नसतात. मर्कॅन्शिया ही जी वनस्पती आहे ही अबीजपत्री या उपसृष्टीतील ब्रायोफायटा या विभागातील वनस्पती आहे. ही वनस्पती उभयचर म्हटली जाते कारण त्या ओलसर मातीमध्ये वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असते. या वनस्पतींची रचना चपट्या रिबीनसारखी पानासारखी लांब असून त्यांच्यावर मुळासारखे दिसणारे अवयव असतात, त्यांना मुलाभ म्हणतात. अनुकूल परिस्थितीमध्ये वृंत आणि त्यावरची संपुटिका आपल्याला दिसते. संपुटिकेतून बीजाणू निर्मिती होते आणि त्यामुळे ही वनस्पती अलैंगिक प्रजनन करू शकते. बघा तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, मुलाभ दाखवले आहे, वृंत आहे, संपुटिका आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या तासिकेला आपण बघितलेले जे टॉपिक आहे ते आपण बघूया. बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. त्यानंतर आपण बघितलं सबकिंगडम क्रिप्टोगॅम्स. याच्यामधल्या डिव्हिजन बघितले आपण, थॅलोफायटा. याच्यामधले जे उदाहरण आहे स्पायरोगायरा वनस्पती याविषयी बघितलं. त्याच्यानंतर डिव्हिजन ब्रायोफायटा याचे गुणधर्म अभ्यासले. यामधील उदाहरण म्हणजे फ्युनारिया, मर्कॅन्शिया या वनस्पतींचा आपण अभ्यास केला. हे सर्व तुम्हाला घरी रेग्युलरली वाचायचं आहे, याच्या नोट्स काढायच्या आहे, क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायच्या आहे आणि दिलेला होमवर्क हा रेग्युलरली करायचा आहे कारण शाळा सुरू झाल्यावर तो तपासला जाणार आहे. आपण पुढील तासिकेला डिव्हिजन टेरिडोफायटा याचा अभ्यास करणार आहे. आज आपण इथे थांबणार आहोत.